नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संबंधित राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर तुमचा किंवा तुमचा ओळखीचा कोणाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता KYC चुकल्यामुळे अडकला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनेक महिलांचे अर्ज KYC चुकीमुळे आधार कार्ड किंवा बँक लिंक नसल्यामुळे रिजेक्ट झाले होते. मात्र आता राज्य सरकारने असा महिलांना मोठा दिलासा दिला असून अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच ऑनलाईन चूक झाली तरी आता ऑफलाईन स्वरूपात दुरुस्तीची संधी मिळणार आहे. अडचण काय होती? अनेक महिलांना मोबाईलचा वापर येत नाही, नेटवर्कची अडचण असते, फॉर्म भरताना चुकीचा पर्याय निवडला जातो, यामुळे KYC चुकीची भरली गेली आणि अनेक पात्र महिलांचा हप्ता थांबला. सरकारचा नवीन निर्णय. आता सरकारने ठरवलं आहे की अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी येऊन स्वतः माहिती तपासणार, कागदपत्रांची खात्री करणार, चुकीची माहिती दुरुस्ती करणार. यामुळे KYCतील चुका सुधारल्या जातील. कोणती माहिती तपासली जाणार? पडताळणी दरम्यान खालील माहिती तपासली जाणार आहे: आधार कार्ड, बँक खाते लिंक स्थिती, अर्जात निवडलेले पर्याय, रहिवासी पुरावा, कुटुंबांचे उत्पन्न, नाव, वय, पत्ता यातील चुकांची दुरुस्ती. ही सर्व माहिती मूळ कागदपत्रावरूनच तपासली जाणार आहे. महिलांना काय फायदा होणार? चुकलेले अर्ज पुन्हा योग्य ठरू शकतात. अडकलेली रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. भविष्यातील पुढचे हप्ते सुरळीत मिळतील. म्हणजेच खऱ्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे. महत्त्वाची सूचना: पात्र महिलांनी घाबरून जाऊ नये. कागदपत्रे तयार ठेवावीत. अंगणवाडी सेविकांना सहकार्य करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बी हॅपी, शेअर अँड हेल्प इच अदर. थँक्यू.